Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण 7th स्टँडर्डचे सायन्सचे 11 to 15 हे लेसन कंप्लीट केलेलं आहे आणि आज एक फ्रेश नवीन इंटरेस्टिंग चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. आता या चॅप्टरमध्ये नक्की काय शिकायचं आहे? लेट्स सी स्टुडंट. So first of all, what is the name of our lesson? The name of our lesson is natural resources. म्हणजे नैसर्गिक संसाधने. ओके, लेट्स रिकॉल मध्ये तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 104 वरती काही क्वेश्चन्स दिलेले आहे. त्या क्वेश्चन्स आपण पहिले रिवाइज करूया म्हणजे तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस हा टॉपिक नवीन वाटणार नाही, कारण अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्ही नॅचरल रिसोर्सेस हा जो टॉपिक आहे अगदी 5th 6th स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्ही थोडा अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्हाला रिकॉल करण्यासाठी तुम्हाला पेज नंबर 104 वरती लेट्स रिकॉलचे काही क्वेश्चन दिलेले आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे? व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस. आता किती सिंपल आहे. नॅचरल रिसोर्सेसची जर तुम्हाला कधी कोणी डेफिनेशन विचारली तर तुम्हाला मी सांगितलं की उलटं जायचं. द रिसोर्सेस विच इज ऑब्टेन फ्रॉम नेचर इज कॉल्ड ॲज अ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जे नैसर्गिक साधनं आपल्याला निसर्गापासून मिळतात त्यांना आपण काय म्हणत असतो? नैसर्गिक संसाधनं असं म्हणत असतो. निसर्गापासून काय काय मिळत असतात? मच अँड मोर थिंग्स. सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गापासून मिळत असतात. मग निसर्गापासून आपल्याला प्लांट्स, ॲनिमल्स, ही जी सनलाईट आहे ती नैसर्गिक आहे, वॉटर आहे, एअर आहे, मिनरल्स आहे, फ्युएल्स आहे, सॉइल आहे, मच अँड मेनी थिंग्स वी गेट फ्रॉम दी नेचर. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून मिळत असतात? निसर्गापासून मिळत असतात. पण आता यातल्या ज्या काही नॅचरल रिसोर्सेस आहे, मग पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला इथे उत्तर मिळालं. दॅट इज व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? द रिसोर्सेस विच इज ऑब्टेन फ्रॉम नेचर इज कॉल्ड ॲज अ नॅचरल रिसोर्सेस. आता हे तुम्ही आन्सर जे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. सोपी डेफिनेशन आहे, फक्त उलट जायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पण दिलेला आहे. राईट डाऊन सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, आता तुम्हाला मी खूप सारे एक्झाम्पल सांगितलेले आहे. सो स्टुडंट, देर आर 2 टाइप्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस, दॅट इज रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस अँड नॉन रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस. नाउ व्हॉट इज मीन बाय रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस? म्हणजे काय? पुनर्नवीकरणीय असे नॅचरल रिसोर्सेस जे आपण पुन्हा पुन्हा तयार करू शकतो. द रिसोर्सेस विच कॅन बी ऑब्टेन अगेन इज कॉल्ड ॲज अ रिन्युएबल नॅचरल रिसोर्सेस. मग आता कसे कुठले आहे ते? सगळ्यात महत्त्वाचं प्लांट्स. बघा, प्लांट्स किती हे पृथ्वीचा जन्म झाल्यापासून हे प्लांट्स अजूनही आणि आपल्या अजून काही पिढ्या जातील तरी हे प्लांट्स हे जिवंत राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत प्लांट्स आहेत तोपर्यंत आपण जिवंत आहोत. मग हे प्लांट्स काय होत असतात? रिन्युएबल. परत आपण बघा त्याचं सीड लावत असतो किंवा आंबा आहे आंब्याची कोय लावत असतो किंवा धान्य पेरत असतो, त्याच्यापासून काय होत असतात? नवीन धान्याची निर्मिती होत असते. म्हणजे आपल्याला पुन्हा 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 मिळत असतात. म्हणून प्लांट्सला काय म्हणणार आहोत आपण? रिन्युएबल रिसोर्सेस म्हणणार आहोत. आपण बघा हिस्ट्री ऑफ अर्थ इव्होल्युशन बघितलं आहे की पहिले अमिबा जन्माला आला, मग एकपेशीय, मग बहुपेशीय प्राणी. मग आता आपण आहे, आपल्या नंतरच्या पिढ्या येणार आहे. मग हे काय झाले आहे? हेरिडेटरी हे आहेत अजून. म्हणजे एक प्राणी दुसऱ्या आपल्यासारख्याच दुसऱ्या प्राण्याला जन्म देत असतं. म्हणजे बाय दी प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. किंवा माणूस स्वतःसारखा दुसरा माणूस निर्माण करू शकतो बाय दी प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे हे चालूच आहे चक्र आणि त्यामुळे त्याला म्हणणार आहोत आपण रिन्युएबल रिसोर्सेस. दॅट्स वाय प्लांट्स अँड ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन द रिन्युएबल रिसोर्सेस. ओके, सो तुम्हाला रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजे पुनर्नवीकरणीय म्हणजे जे पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतात ते समजलं असेल. दॅट इज प्लांट्स अँड ॲनिमल्स. नाव सेकंड वन इज अ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. आता नॉन रिन्युएबल म्हणजे एकदा वापरले संपलं, परत आपल्याला ते मिळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा खूप लोकसंख्या वाढती आहे, मिनरल्स आणि फ्युएल्स याचा वापर वाढतोय, पण ते तयार व्हायला हजारो करोडो वर्ष लागत असतात. पण ते आपण एकदा लगेच फटाफट संपून टाकत असतो. किंवा सॉइल आहे, सनलाईट आहे, वॉटर आहे, वॉटर क्रायसिस पण निर्माण होतात. म्हणजे ते वी कॅन नॉट prepare it again and again by any method. That's why they are called as a non-renewable resources. So non-renewable resources मध्ये तुमच्या सगळ्यांचा समावेश येईल. वॉटर येईल, सनलाईट येईल, सॉइल येईल, फ्युएल्स, मिनरल्स. So all these things are included in non-renewable resources. So I think let's recall मधले फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन तुमचा इथे क्लिअर झाला असेल. याचा आन्सर तुम्ही फटाफट तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस अँड राईट डाऊन इट्स सम एक्झाम्पल्स.
सो स्टुडंट, वन मोर क्वेश्चन इज गिवन इन युअर टेक्स्टबुक, दॅट इज व्हॉट इज मीन बाय लिथोस्फियर. आता हे जे वेगवेगळे स्पियर्स आहेत आपण ऑलरेडी अगोदरच्या स्टँडर्डमध्ये शिकलो आहोत. दॅट इज हायड्रोस्फियर, ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर अँड बायोस्फियर. आता हायड्रोस्फियर मीन्स द लेअर ऑफ वॉटर अराउंड दी अर्थ. पृथ्वीभोवती जे पाण्याचं आवरण आहे त्याला आपण हायड्रोस्फियर म्हणजे काय म्हणत असतो, जलावरण म्हणत असतो. किती पाणी आहे आपल्या ह्या पृथ्वीवरती? दॅट इज देर इज 71% वॉटर इज प्रेझेंट ऑन दिस अर्थ. नेक्स्ट वन इज अ लिथोस्फियर, की जे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय, व्हॉट इज मीन बाय लिथोस्फियर? द लेअर ऑफ लँड अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज द लिथोस्फियर. तुम्हाला एक ट्रिक सांगते. हायड्रा म्हणजे वॉटर, म्हणून वॉटरचा लेअर असतो त्याला हायड्रोस्फियर म्हणणार. लिथोस्फियर एल फॉर लिथो, एल फॉर लँड लक्षात ठेवायचं आहे. जमिनीचा लेअर, पृथ्वीभोवती जे जमिनीचं आवरण आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? लिथोस्फियर म्हणणार आहे. मग हे लिथोस्फियर किती आहे? इट इज अबाउट 29%. त्यानंतर पुढे आहे ॲटमॉस्फियर, द लेअर ऑफ एअर अराउंड अर्थ. आपल्या पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲटमॉस्फियर. आणि बायोस्फियर सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज द लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर टुगेदर कॉल्ड ॲज अ बायोस्फियर. सो हे सगळे स्फिअरचं आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला लिथोस्फियर काय आहे हे विचारलं होतं म्हणून मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन केलं आणि तुमचं हे जनरल नॉलेज पण याच्यातून वाढणार आहे. सो आय थिंक लिथोस्फियर ही कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट, द अप्पर सरफेस ऑफ द अर्थ कंटेन्स सॉइल अँड रॉक्स. आपली जी पृथ्वी आहे तिचा जो अप्पर सरफेस असतो, जो वरचा लेअर आहे त्याच्यामध्ये काय असतं? तुमचे सॉइल असतात, रॉक्स, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रस्ट. भूपृष्ठ म्हणत असतो. आणि ह्या भूपृष्ठामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. सो व्हॉट दे कंटेन? दे कंटेन्स मिनरल्स, ores, water, elements, different type of fuels, then mineral oil. All these things are included in this earth crust. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्थ क्रस्टच्या खाली आपल्याला काय काय मिळत असतं, काय काय गोष्टी आपल्याला फाउंड होतात. तर तुम्ही लिहू शकतात मिनरल ऑइल, फ्युएल्स, वॉटर, डिफरंट टाइप ऑफ ऑर्स, देन इलेमेंट्स. ऑल दीज थिंग्स वी फाउंड under the earth crust. Okay, clear everyone? So student, next point दिलेला आहे, the natural resources in the earth crust. म्हणजे या earth crust मध्ये भूपृष्ठाखाली कुठले नॅचरल रिसोर्सेस आपल्याला फाइंड होतात हे आपल्याला इथे बघायचं आहे. सो स्टुडंट, लिथोस्फियर इज मेड अप ऑफ लँड अँड हार्ड रॉक्स. आपलं जे शिलावरण आहे, जमिनीचं जे आवरण आहे, तो जो भाग आहे तो काय बनलेला आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांनी, रॉक्सनी बनलेला आहे. मग हा शिलावरणाचा भाग जमीन आणि त्याच्या खाली असलेला जो कठीण कवच आहे त्याने बनलेला आहे. आणि तुम्ही भूगोलामध्ये शिकलेलाच आहात की अशा प्रकारे जमिनीवरच्या थरावरती थर साचत जात असतात आणि त्याच्यापासून काय होत असतात? आपले हे अर्थ क्रस्ट अशा पद्धतीने बनत जात असतं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, लिथोस्फियर इज नॉट होमोजिनियस. म्हणजे सगळीकडे समान आहे का हा जमिनीचा थर? नाही. कुठे तुम्ही सगळे लँडफॉर्म्स बघितला आहे, कधी कधी उंच वटे असतात, कुठे डोंगर आहे, दर्या आहे, वेगवेगळे लँडफॉर्म्स तयार झालेले असतात, कुठे खोल दरी असते, कुठे मोठं अगदी पीक असतं, उंच शिखर असतं. म्हणजे सगळीकडे ही जी जमीन आहे ती समान नाही. इट इज नॉट होमोजिनियस. अँड अंडर दिस अर्थ क्रस्ट वी फाउंड डिफरंट टाइप ऑफ मिनरल ऑइल्स, then fuels, then water is also found, lava is there. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या अर्थ क्रस्ट खाली बघायला मिळत असतात. सो तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतात, विच थिंग्स यू फाउंड इन द अर्थ क्रस्ट. मग तुम्ही अशा पद्धतीने इथे आन्सर लिहायचं आहे. चला भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.